हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मला सांगा, कालची सखीमांची लाईव्ह कोणी कोणी बघितली? मला तर असं वाटतं भरपूर लोकांनी बघितली असेल, कारण की कॅप्शनच तसं होतं ना, की सगळ्यांना असं वाटलं असेल की बघू बघू काहीतरी आज वेगळं नवीन दिसेल आणि उद्यापासून यूट्यूबवर सगळं छान छान होईल. पण असं काही झालं नाही, कारण एखाद्याने जर ठाणलं असेल की काही झालं तरी समोरच्याला कमी दाखवायचंच, काही होऊ दे, आपण कमीपणा घ्यायचंच नाही आणि काही करायचंच नाही, तर मग ते व्यक्ती नाही सुधरत. मी पण गेलेले कालची लाईव्ह बघायला, म्हटलं आज काहीतरी जरा छान बघायला भेटेल, काहीतरी वेगळं होईल, पण असं झालं काहीच नाही. आणि वरतून तीच बोलते की मला व्ह्यूज नको, मला लाईक्स नको, आणि व्ह्यूजसाठी कॅप्शन असं टाकायचं की सगळ्यांनी जाऊन लाईव्ह बघितली पाहिजे. माणूस लाईव्ह त्याच्यासाठीच जाऊन बघतं, आधी हेडलाईन वाचतं काय आहे, आणि मग माणूस जातं लाईव्ह बघायला. आणि मग बोलताना मध्ये बोलायचं पण, लाईक करा, लाईक करा, लाईक केल्यावर सांगते लाईक करा, बरोबर. पण दुसऱ्याने एखाद्याने काय खरी जरी बोललं तर लगेच त्याची थट्टा, एखाद्या आईची थट्टा उडवायची की नौटंकी करते, रडून लाईव्ह करते, असं काहीच नव्हतं, हे ते. म्हणजे कोण कितपत पाप करू शकतं, बाप रे. आणि वरतून एवढा गर्व पण दाखवायचा की माझंच चांगलं होणार आणि मीच खरी आहे. म्हणजे आतापर्यंत यूट्यूबवर मी बघितलेल्या भरपूर लोकांना बायका एकमेकींचे भांडल्यात, एकमेकींना शिव्या दिल्यात, खूप काय काय बोलल्यात. पण हे असं मी पहिल्यांदाच बघितलं की कोणीतरी केलंय, ती म्हणजे ही बायकी न जन्मलेल्या मुलांना सुद्धा श्राप दिलेला आहे. आणि पोस्ट टाकून तर दिलाच होता. मला असं वाटलं होतं की नंतर काहीतरी पश्चाताप झाला असेल, कारण कोणती एक बाई असली, तिच्याकडे जर बाईचं अंतकरण आहे तर ती कधीच एखाद्या मुलाला असं बोलू शकत नाही, आणि ती जर आई पण आहे तर. पण मी तीच गोष्ट परत काल रिपीट केली की नाही, मला पश्चाताप अजिबात नाहीये, मी तर एकदम आतमधल्या मनातल्या कोण्यामधून बोलते. म्हणजे बापरे. तर मला मग एक प्रश्न पडला की एखादी बाईला दुसऱ्या मुलांबद्दल अजिबात प्रेम तर नाहीच आहे, पण कीव पण नाही की मी काय बोलते. तर हिच्या घरात पण एक दुसऱ्याचा मुलंच लहानाचं मोठं होत आहे, कशावरून मी तिच्यावर प्रेमच करते किंवा पुढे प्रेमच करेल. लाईव्ह चालू असताना मुलगी येते आणि तेव्हा दोन शब्द प्रेमाने बोलणं, म्हणजे याचा अर्थ हे नाही होत की प्रेमच करते, बरोबर. आणि दुसरं जेव्हा एखादं लाईव्ह घेतं तर ही बोलते ती मुलावर ओरडते, ओरडल्याचा अर्थ हे होत नाही की प्रेम नाहीये. ओरडते, का नाही ओरडतो, आम्ही ओरडतो मुलांवरती जर त्यांनी काय चुकीचं केलं किंवा ऐकत नसले तर मग त्याच्यात काय झालं. तर दुसऱ्याला बोलायच्या आधी पहिला स्वतः पण विचार करायचा की तुझ्या घरात पण एक दुसऱ्याची मुलगी लहानाची मोठी होते. जर तू दुसऱ्यांच्या मुलांना असं बोलू शकते, कशावरून तिच्यावर प्रेम करत असशील तू, बरोबर ना. माफी तर नाहीच मागायची, तो तर विषय सोडून द्या, पण तीच गोष्ट सारखी सारखी लोकांना रिपीट करून सांगायची, नाही असं नाही, असं झालं होतं, तसं नाही, तसं झालं होतं. म्हणजे बापरे. यूट्यूबवर आल्यावर ते कळले एक माणूस दुसऱ्या माणसाला कमी दाखवण्यासाठी कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतं, आणि ती पण एखादी बाई. एखाद्याचा संसार मोडण्यासाठी किंवा एखाद्याच्या मुलांना आईची तटातूट होण्यासाठी काय करू शकते. अरे काय एवढी गरज पडली दुसऱ्याच्या लाईफमध्ये एवढं इंटरफेअर करायची? तुम्ही यूट्यूबवर सहा एकमेकींसमोर तुम्ही भांडत होता ना, एकमेकींना काही बोला, पण मुलांना मध्ये घ्यायचा तर प्रश्नच येत नाही. आणि घेतलं तर घेतलं आणि इतक्या खोलपर्यंत जायचं की मी आता सोक्स लावणार आणि पेपर बघायला पाहिजे, त्यांना फोटो बघायला पाहिजे, एवढं काय गरज पडली. आणि एवढं तुला दाखवायला कोण आहे? तू एवढे फोटोज दाखवा आणि हे ते दाखवा, एवढं मला ते नाही समजत. एवढा टाइम बरा भेटतो दुसऱ्यांना जाऊन खरी परीक्षा दिली का खोटी परीक्षा दिली, मी जाऊन तिकडं आता हे बघणार आणि ते बघणार, एवढं सगळं. आणि त्या लोकांचं तर मला आश्चर्य होतं की एखाद्या व्यक्ती तर पाप करताय, पण हे लोक पण त्या पापामध्ये भागीदार होतात. अरे तुम्ही कोणाचं चांगलं नाही करू शकत तर वाईट पण नका करू. तुम्ही प्रोत्साहन करता, माफी नका मागू, नाही ना तुम्ही बरोबर आहे, तुम्ही ग्रेट आहे. आता परवाची गोष्ट आहे, त्या पोस्टवरती एका ताईने चांगली कमेंट केली होती, आणि चांगल्या भाषेतच कमेंट होती की आपल्या अध्यक्षबाईला कमेंट केली की ताई सकाळी झोपातून उठले, फोन चालू केला तर तुमच्या अशाच पोस्ट होत्या, चांगलं नाही वाटत रोजचं हे बघून, भांडण संपू, आणि तुम्हाला ना मुलीला असं नव्हतं बोललं पाहिजे, तुम्ही माफी मागितली पाहिजे, असं त्या बिचाऱ्या ताईने चांगलं लिहिलेलं. मी तिला उत्तर काय दिलं माहिती आहे? फोन फोडून टाक तुझा. मी स्वतः ती कमेंट वाचली की फोन फोडून टाक तुझा. म्हणजे जे लोक चांगलं शिकवतात त्यांनाही असं उत्तर देते.
आणि जे चण्याच्या झाडावर चढवतात ना की नाही तू बरोबर आहे, बरोबर करते जे काय करते, अरे त्या लोकांना हे नाही काय वाटत की जर एखादी व्यक्ती तुमच्या मुलीला असं बोललं तर तुम्ही असंच बोलाल का की बरोबर आहे म्हणून? म्हणजे एकतर पाप करतायच, पण त्यात तुम्ही स्वतःहून जाऊन भागीदार होताय पापाचे. श्राप तर कोणाचा लागत नाही, कोणाला श्रापाने जर बोलतात ना कोण मरत असं तर माणसांनी एकमेकांना बदला घेण्यासाठी श्रापच दिले असते. कळलं ना, तर श्रापाने काय कोणाच्या होत नाही. आणि ते पण अशा श्रापाने देवाला पण कळतं कोण काय बोलते कोण काय नाही बोलते. देव पण विचार करेल ना की एखादी बाई लहान लहान बच्चांना अशी बोलते तर देव तुझ्या श्राप लागू देईल दुसऱ्यांना? असं होऊच शकत नाही. जे दुसऱ्यासाठी खड्डा खुंटतं ना स्वतःच त्या खड्ड्यात पडतं, एवढं लक्षात ठेव. आणि जो एवढा गर्व आहे ना, माझ्या घरात कामवाले आहेत आणि हे ते गर्व पण कधी कोणाचा शेवट होत नाही. रावणाचा पण गर्वाचा शेवट नव्हता झाला, हे पण लक्षात ठेव, विसरू नकोस. दुसऱ्याच्या मुलाबाळांना काय बोलायच्या आधी त्यांचं नुकसान झालं, आई वडिलांची तक्रातूट, मुलाची आईची तक्रातूट झाली तर तुला काय भेटणार आहे? आणि असं करून एखादी व्यक्ती कधी सुखी राहील का? देव काय काठी घेऊन नाही मारत. देव थांबतो, बघतो की व्यक्ती कितपर्यंत हिची लिमिट क्रॉस करू शकतो आणि मगच देवाला काय करायचं ते करतो. तर श्राप तो असे रोज किती दिवसभर देत बस, त्याचा काही एक उपयोग नाही होणार आहे, हे तर कन्फर्म आहे. आणि मनाली मॅडमला मला एक बोलायचं आहे की जे तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ज्यांच्यावर तुम्ही एवढा विश्वास करता, जरा तुम्ही सावध व्हा आता. हे जे कोण असं करतंय ना हे खूप डेंजरस आहे आणि हे खूप गंभीर आहे. तर बघा तुम्ही जरा छडा लावा की कोण असं करते आणि अशा लोकांपासून सावध राहा. विश्वास कोणावरही करू नका. आजकाल कोण विश्वासाच्या लायक नाहीये. तुमचा एकदा विश्वासघात झालेला आहे तर पुन्हा कोणावरही डोळे बंद करून विश्वास करू नका. आणि बघा हे कोण असं करतंय, एवढं इझिली घेऊ नका. चला तर मग आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुन्हा अशा एक नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत आपली काळजी घ्या, मस्त राहा. चला बाय.